मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाची कुलस्वामिनी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक लढाईला जाण्यापूर्वी महाराज स्वतः इथे येऊन देवीचा आशीर्वाद घ्यायचे. आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिव्य तलवार बहाल केली होती. त्या तलवारीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी अगणित लढाई जिंकल्या आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना देखील केली. पण या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेबद्दल एक अत्यंत अनोखी आणि आश्चर्यकारक एक कथा सांगितली जाते, जी फार कमी लोकांना माहिती आहे. दसऱ्याच्या दिवशी तुळजापूर मंदिरामध्ये मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. आता प्रश्न पडतो की साक्षात देवीच्या दरबारामध्ये हा नैवेद्य का दाखवला जातो? हा नैवेद्य नक्की कोणासाठी असतो? यामागील खरा आणि पौराणिक इतिहास काय आहे? चला अगदी सोप्या आणि रंजक भाषेमध्ये याचा रहस्याचा उलगडा करून घेऊयात. पौराणिक आख्यायिकेनुसार कृतयुगामध्ये कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती या पर्वतावर तपश्चर्या करत बसल्या होत्या. त्यावेळी कुकर नावाचा एक दुष्ट राक्षसाने तिच्यावर वाईट नजर ठेवली. त्याने आणि तिच्या तपामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने संकटात पडल्यावर आदिमायेचा धावा केला. तिच्या रक्षणासाठी आदिमाया साक्षात प्रकट झाली. देवीने त्या राक्षसाची घणघोर युद्ध केले आणि त्याचा वध केला. त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीनंतर आदिमायाने यमुनाचल म्हणजे बालाघाट पर्वतावर कायमचे वास्तव्य केले. तुळजापूरच्या देवीची मूर्ती ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि स्वयंभू आहे. 3 फूट उंचीच्या या मूर्तीच्या देवीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय हा जमिनीवर आहे. तर या दोन्ही पायांच्या मध्ये महिषासुराचे मस्तक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती एका जागी कायमस्वरूपी स्थिर नसून ती चलमूर्ती आहे. म्हणजे वर्षातून 3 वेळा ही मूर्ती मंदिराबाहेर काढली जाते आणि तिला मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. तुळजापूर हे देवीचे सासर आणि अहमदनगर हे देवीचे माहेर मानले जाते. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या आणि रहस्यमय मुद्द्यावर. देवीला मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो? पौराणिक कथेनुसार जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाने सर्व देवी देवतांना प्रचंड त्रास दिला, तेव्हा सर्व देवाच्या तेजातून आई तुळजाभवानी प्रकट झाली. 9 दिवस चाललेल्या भीषण युद्धानंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा देवी महिषासुराचा वध करणार होती, तेव्हा महिषासुराचा गर्व नाहीसा झाला आणि तो देवीला शरण आला. मरण्यापूर्वी महिषासुराने देवीकडे हात जोडून शेवटच्या 2 इच्छा मागितल्या. पहिली इच्छा, त्याचे नाव देवीच्या नावाच्या आधी घेतले जावे, म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जातात. आणि दुसरी इच्छा, त्याला अत्यंत प्रिय असलेला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जावा. दयाळू देवीने दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. म्हणून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवला जातो, जो देवीच्या थेट मुखाजवळ नेला जात नाही, तर देवीच्या पायाशी असणाऱ्या महिषासुराच्या मुखाकडे खालून वर अशा पद्धतीने दाखवला जातो. देवीसाठी मात्र पूर्णपणे शुद्ध शाकाहारी पुरणपोळी आणि दही भाताचाच नैवेद्य असतो. केवळ दसऱ्यालाच नाही तर दिवाळीच्या काळातही असा एक नैवेद्य दाखवला जातो. मंदिराच्या परंपरेनुसार नवरात्रीनंतर काळभैरवनाथ देवीच्या रक्षणासाठी थेट कायमचे तिथे विराजमान झाले. म्हणून दिवाळीच्या दिवशी काळभैरवनाथांसाठी मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आजही जपली जाते. अशा प्रकारे तुळजाभवानी मंदिरामध्ये शेकडो वर्षांची ही ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. मित्रांनो, आई तुळजाभवानीच्या अनोख्या इतिहासाबद्दल तुम्हाला आधी माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी नॉलेज झोनला आत्ता सबस्क्राईब करा.